इराक युद्धाचे मोठे परिणाम अवघ्या जगभरात जाणवायला लागलेत। हवाई वाहतूक अजूनही विस्कळीत आहे। आयात निर्यात प्रचंड गडबडली आहे। स्टॉक मार्केट, सोन्याचे भाव सगळीकडे प्रचंड चढउतार जाणवत आहेत। आणि यातला सगळ्यात कळीचा घटक कुठला असेल तर तो आहे कच्चं तेल। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि आठवडाभरानंतर हे युद्ध तीनच देशात सुरू आहे। त्यामुळे खरं तर तेल पुरवठादार आखाती देशांशी या युद्धाचा थेट संबंध नसायला हवा होता। पण शेजाऱ्याच्या घराला आग लागली आणि त्यातही काडी जर आपल्या अंगणातून पेटवून टाकली असेल तर मग धग आपल्याही घराला लागणार, चटके आपल्यालाही बसणार ना। आखातातही तेच झाले। इराणवर हल्ला करणाऱ्या अमेरिकेचे लष्करी तळ सगळ्या आखाती देशांमध्ये आहेत। मग पार लांब बसलेल्या अमेरिकेवर हल्ला करायला इराणचं टार्गेट हेच लष्करी तळ होतं। म्हणजे आखाती देश लष्करी तळांऐवजी ड्रोन जसजसे विमानतळ, ऑइल रिफायनरी आणि बाकीच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करतायत तसतशी युद्धाची धग आखाती देशांना जाणवते। पण आखाती देश काही हे चटके एकटे सहन करत नाही, ते जगाला सहन करावे लागतात आणि तितकेच भारतालाही। या हल्ल्यांमुळे आखातातलं तेल उत्पादन कमी झाले आणि इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग बंद केल्यामुळे जे तेल तयार होतं तेही पोहोचत नाहीये। त्यामुळे भारताला तेल पुरवठा कमी होतोय। आता इतर देशांकडून तेल मिळेल ही गोष्ट खरी आहे, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ते सोपं नाहीये। त्यामुळे भारतानं देशांतर्गत पातळीवर खबरदारीचे उपाय योजायला सुरुवात केली आहे। पेट्रोल डिझेलचे दर जरा वाढले तर त्याचा परिणाम सर्वदूर असतो। त्यामुळे होता होई तो हे दर न वाढू देण्याचा प्रयत्न सरकार करेल, पण त्यात सरकार यशस्वी होऊ शकेल की नाही हे युद्ध इराण-इराक युद्धाचे मोठे परिणाम यावर जगभर